नमस्कार मंडळी. आजची जी नानकटाई केलेली आहे एकदम पौष्टिक आहे. ह्यामध्ये मी नाचणीचा वापर केला आहे, गुळाचा वापर केला आणि तुपाचा वापर केला आहे. त्यामुळे हे पौष्टिक आहेत. तर चला आपण पाहूया आधी नानकटाई कशी केलेली आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे एक परात घेतलेली आहे. त्यामध्ये मी अर्धी वाटीभर मी तूप घेतलेलं आहे. तूप मी वितळवूनच घेतलं होतं, पण गरम नाही आहे, फक्त वितळलेलं तूप आहे. तर ह्यामध्ये मी 1 वाटीपेक्षा थोडं कमी गूळ घेतलेला आहे. तर गूळ आणि तूप आहे ना, त्या हाताने आपण फेटून घ्यायचं. तर असं मी हाताने फेटून घेते. तर अशा पद्धतीमध्ये मी गूळ हे चांगलं तुपामध्ये मिक्स करून घेते. हे बघा. तर आता हे झालेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. तर सगळं गूळ या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मग काय करायचं आहे, ह्यामध्ये पाव वाटीभर दूध घालायचं आहे आणि हे पण आपल्याला हाताने फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये हे फेटून घेतलेलं आहे. हे बघा. तर गूळ चांगला आता वितळलं गेलं आहे ह्याच्यामध्ये. तर आता हे झालेलं आहे. ह्यामध्ये मी घेणार आहे 1 पूर्ण वाटीभर नाचणीचं पीठ घेणार आहे. थोडं अजून मी नाचणीचं पीठ लागणार आहे, पण आधी 1 वाटीभर आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये अर्धा चमचाभर बेकिंग पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालू शकता. पण मी नाही घातलेले. पण तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर तुम्ही नक्की घाला. आता हे सगळं आपल्याला ना पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये एक्स्ट्रा मी दूध वगैरे वापरलेलं नाही आहे. ह्यामध्येच आपण पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे. तर आधीचं सगळं पीठ मिक्स करून घेतलं आहे. थोडं पीठ मला लागणार आहे. तर अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे. पण सगळं एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आहे. तर कारण ह्यामध्ये आपण परत दूध वगैरे वापरणार नाही आहे. त्यामुळे शक्यतो पीठ थोडं थोडं करूनच घाला. हे बघा. तर आता हे सगळं मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते. तर हे झालेलं आहे पीठ. आता ह्यामध्ये मी ना भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू, बदाम वगैरे तुम्हाला काही घालायचं तुम्ही घालू शकता. मी ह्यामध्ये भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. ह्यामध्ये बघा एवढं पीठ हे उरलेलं आहे अर्धी वाटीमधलं. तर हे पीठ मी वापरणार नाही आहे, साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण ना ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे. हे बघा. आणि हाताने असे चपटे करून घ्यायचे. पहिले गोल आकार करायचा आणि चपटे करायचे. थोडे क्रॅक पडतात ह्याला. तर क्रॅक पडले तरी काही नाही, पण पीठ असं घटसरच करा. जास्त असं पातळ पीठ करायचं नाही. अशा पद्धतीमध्ये मी छोटे छोटे गोळे करून असे हातावर गोल करून नंतर थोडेसे चपटे करायचे. हे बघा. ह्याला तुम्ही वरती लावण्यासाठी काजू, बदाम वगैरे तुम्हाला जे लावायचे तुम्ही लावू शकता. तर मी हे सगळे आता गोळे तयार करून घेतलेले आहेत. हे बघा. हे बिस्किट तुम्हाला मी ना ओव्हन वगैरे ह्यामध्ये करून दाखवणार नाही, तर गॅसवरच करून दाखवणार आहे. तर आता आपण काय करायचं, एक ताट घ्यायचं पसरट, त्याच्यावर बटर पेपर ठेवलेलं आहे आणि असे कडे आपल्याला असे लांब लांब ठेवायचे, चिटकून वगैरे ठेवायचे नाही आहे, नाहीतर ते एकमेकाला चिटकणार जसे जसे व्यवस्थित असे भाजले गेले की. तर आता मी गॅसवर आधीच कढई ठेवली होती, 5 मिनटं आधी चांगली गरम करून घेतली होती. आता काय करायचं, त्याच्यावर आपण जी नानकटाईचं ताट आहे ते ठेवायचं आहे, झाकण लावायचं आहे. 15-20 मिनटं ही नानकटाई आपल्याला बारीक गॅसवर आपल्याला चांगले हे भाजून घ्यायचे. तर आता हे नानकटाई झालेल्या आहेत. हे बघा. मस्तपैकी अशी नानकटाई तयार झाली. तिच्या पण नानकटाई मी ह्या सगळ्या या ताटामध्ये ठेवून घेते. तर वेगळं असं ताट घेतलेलं नाही आहे, त्याच ताटामध्ये मी ठेवलेलं आहे. आणि जरासुद्धा असे नानकटाई जेव्हा मी उचलल्या गरम गरम त्या जरासुद्धा तुटलेल्या नाही आहेत. मस्तपैकी अशा ह्या नानकटाई शेकल्या गेलेल्या आहेत. एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी ह्या नानकटाया दाखवल्या आहे. तुम्हाला जर अजून काही नवीन नवीन रेसिपी जर बघायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की रेसिपी बनवेल तुमच्यासाठी. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका. आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा.